अवधनी काय रे काय म्हणते? तुम्हाला डिले शब्दाची गंमत माहितीये का? नाही, सांग बरं. एक होती लिडी, ती होती जाडी, तिने घातली साडी, पायात घातली जोडी, बर. तिला बांधायची ती महाडी, तिनं आणली शिडी आणि वरून मारली उडी, कारण ती होती विडी. भगवान क्या जुलूम अवधनी काय ग काम ते? स्त्रिया पण कशा असतात माहितीये का तुम्हाला? कशा असतात? कोणी आंब्यासारखी गोड असते, तर कोणी सफरचंद सारखी लाल असते, तर कोणी मोसंबी सारखी आंबट गोड असते, तर कोणी कलिंगड सारखी जाड असते. हे सगळं खरं आहे, पण प्रॉब्लेम तर पुरुषामध्ये असतो. टोंग्यांना फ्रूट सॅलड हवं असतं. प्रयोजनी काय ग काम ते? एका झटक्यात एका सिलेंडर मागे 200 रुपये कमी करून सर्व बहिणींचे आशीर्वाद घेतले. बर. आता मात्र एका बाटलीच्या महागात 200 रुपये कमी करून सर्व दादींना खुश करावे एवढीच माफक अपेक्षा आहे का नाही? अवधनी काय ग काम ते? तुम्ही रिकाम्या पोटी किती सफरचंद खाऊ शकता बरं? निदान 5 तरी खाईन की सहज. चुप, कसं काय? एकच खाऊ शकता. दुसरे खाताना तुमचं पोट कुठं रिकाम असते? अवधनी बोल ग काम ते? प्रत्येक शब्दाची कुठली ना कुठली व्याख्या असते. हो ना. मग शिवी ह्या शब्दाची पण काहीतरी व्याख्या असेल ना? आहे की, सांगू दे का? हो. खूप राग आल्यानंतर शारीरिक इजा न करता मुखावाटे मानसिक इजा करण्याच्या हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, त्या शब्द समूहाला आपण शिवी असे म्हणतो. प्रयोजनी काय का म्हणते? उत्तराला उत्तर देणारी पत्नी उद्धट असते का हो? बिलकुल नाही. असं का वाटतं तुला? ती तर हुशार असते. उद्धट का म्हणतात तिला? अगं, ज्याला तिचं हुशार पण विचारात घ्यायचं नसतं ना, ते तिला उद्धट म्हणतात. मग मी उद्धट आहे का? बिलकुल नाही. तू तर हुशार आहेस. वा वा वा, ग्रेट. कसं ग कोमल? काय हो? भावाचा मित्र भाऊ, बहिणीची मैत्रीण बहीण, पण बायकोची मैत्रीण बायको नाही बनू शकत. जेव्हा कामाची वेळ येते, नदड बायको तयार होते, नदड बायकोची मैत्रीण. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर.